5 वेळा दृश्यम पाहिला, अनेक वेळा क्राईम पेट्रोल पाहिलं आणि स्वतःच्या वडील आई भावाला संपवलं. हे ठिकाण आहे हिंगोली जिल्ह्यातील दिग्रसवानी. तारीख आहे 11 जानेवारी 2024 आणि आरोपीचं नाव आहे महेंद्र जाधव. आई वडील पैसे देत नाहीत आणि भाऊ नातेवाईकांमध्ये अपमान करत असल्याचा राग मनात ठेवून आरोपीने 3 दिवसात या तिघांचाही काटा काढला. या हत्याकांडामुळे हिंगोली जिल्हा मात्र चांगलाच हादरला आहे. दिग्रसवानी गावाच्या शिवारात एका दुचाकीचा अपघात झाल्याची बातमी आली. या अपघातात आई वडील आणि मुलाचा मृत्यू झाला असल्याची चर्चा झाली. अपघात स्थळावरून आकाश जाधव, कुंडलिक जाधव आणि कलावती जाधव या तिघांचे मृतदेह मिळाले. पण दुचाकीच्या अपघातात झालेला तिघांचा मृत्यू, अपघाताचं ठिकाण आणि मृतांना झालेल्या जखमा पाहून पोलिसांच्या मनात शंका आली. हा अपघात नसून अपघाताचा बनाव असल्याची शंका पोलिसांना होतीच. याचवेळी मयत कुंडलिक जाधव यांचा मुलगा महेंद्र जाधव हा पोलिसांना अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी विनवणी करत होता, पण पोलिसांनी त्यालाच ताब्यात घेतलं. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नावर महेंद्र जाधवनं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली, पण पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. महेंद्र हा बेरोजगार असून गेल्या काही महिन्यांपासून तो घरीच होता. महेंद्रची आई कलावती जाधव आणि वडील कुंडलिक जाधव हे त्याला पैसे देत नसत आणि भाऊ आकाश जाधव त्याचा नातेवाईकांमध्ये अपमान करत होता, असं महेंद्र जाधवने सांगितलं. त्यामुळेच दिवाळीपासून त्यांच्या हत्येचा कट रचल्याची माहितीही त्याने दिली. आई वडील आणि भावाची हत्या करण्यासाठी महेंद्रने अजय देवगणचा दृश्यम हा चित्रपट 5 वेळा पाहिला. तसेच क्राईम पेट्रोल ही मालिका त्याने सातत्याने पाहिली. आपणच ही हत्या केल्याची कबुली महेंद्र जाधवनं पोलिसांना दिली. थंड डोक्यानं केलेल्या 3 हत्यांचा घटनाक्रम त्यानं पोलिसांना सांगितला. 9 जानेवारीला महेंद्र यानं आपला भाऊ आकाश जाधव याला चहामधून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर आकाश जाधव बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यावर महेंद्रनं आकाशला विजेचा शॉक दिला. तरीही आकाशचा मृत्यू होत नसल्यानं महेंद्रनं त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला आणि आकाशचा मृतदेह दुचाकीवरून गावालगतच्या नाल्यात लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 जानेवारीला दुपारी महेंद्रनं आपल्या आईला शेतामध्ये बोलावून घेतलं. तिलाही चहामधून झोपेच्या गोळ्या दिल्या. आईच्या डोक्यातही लोखंडी रॉड मारला आणि कलावती जाधव यांचा मृतदेह आकाशच्या मृतदेहाजवळ लपवून ठेवला. त्यानंतरच्या दिवशी म्हणजे 11 तारखेच्या मध्यरात्री वडील कुंडलिक जाधव यांचीही महेंद्रनं अशीच हत्या केली आणि त्यांचा मृतदेह आई आणि भावाच्या मृतदेहाजवळ आणून ठेवला. या घटनेनं मनात एकच प्रश्न येतो, समाजाचं प्रतिबिंब चित्रपटात की चित्रपटाचं प्रतिबिंब समाजात? हा वाद अनादिकालापासून चालत आला आहे, पण चित्रपट पाहून गुन्हेगारीकडे वळणे दिवसेंदिवस घातक होत चाललंय. हिंगोलीत अतिशय थंड डोक्यानं आई वडील आणि भावाची केलेली हत्या हे त्याचंच एक उदाहरण आहे.